नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यामधील तालुक्यामधील हवामानाचा अंदाज आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आज दिनांक 21 जून 2026 रोजी मध्यरात्री दरम्यान आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये विभागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। तर ती कोणती जिल्हे कोणते तालुके आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्याकडून। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकत असाल मुंबई लगतच्या प्रदेशामध्ये आपल्याला वसई विरार आहे, मुंबई आहे, माथेरान, लोणावळा, जुन्नर, घोटी, अकोले, चाकण, पुणे, अलिबाग, मुरुड, महाड, भोर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंगावली या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, सांगली, निप्पाणी, कराड, विटा, वडूज, सातारा, त्यानंतर इकडं सांगोले या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बारामती आहे, इंदापूर, दोंड या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पंढरपूर आहे, सांगोले आहे, बार्शी आहे, सोलापूर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये तुम्ही हवामान अंदाज लक्षात ठेवा। या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं धाराशिव आहे, नलदुर्ग, त्यानंतर सोलापूरचा काही प्रदेश, लातूर, बसव कल्याण, उदगीर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल जो अहिल्यानगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, अहिल्यानगर, श्रीरामपूर, जामखेड, दौंड हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर श्रीरामपूर, पैठण, मालेगाव, धुळे, चाळीसगाव, मनमाड हा जो प्रदेश आहे मित्रांनो, नंदुरबार हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल बीड आहे, कैज आहे, त्यानंतर जो बीडचा प्रदेश आहे मित्रांनो, बीड आहे, लोणी घाट, कैज, कळंब, बुंब या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं रामपुरी, माजलगाव, पाथरी, शेलू, मंठा, परतूर, जिंतूर, अंबड, जालना, गंगाखेड, परळी, वैजनाथ, अंबेजोगाई, लातूर, अहमदपूर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण नांदेडच्या प्रदेशामध्ये आलो, नांदेड आहे, कंधार आहे, नायगाव, पेठउमरी, भोकर, हिमायतनगर, धर्माबाद, भैसा, देगलूर, मुखेड, त्यानंतर इकडं बिदर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे हिंगोली आहे, शेनगाव आहे, जिंतूर आहे, त्यानंतर रिसोड आहे, वाशिम, मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर, मेहकर, जानेफळ, लोणार, चिखली, बुलढाणा, खामगाव या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जो खान्देशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, अंबळनेर आहे, चोपडा, यावल, जळगाव, भुसावळ, एरंडोल, पारोळा या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बाचोरा आहे, शेवगाव आहे, जामनेर आहे, तोरनाळे आहे, त्यानंतर मलकापूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये अकोला आहे, तेलारा आहे, बाळापूर आहे, अकोट आहे, दर्यापूर, मूर्तिजापूर, कारंजा, लाड, पातूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती आहे, अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, मोर्शी, मोजरी, त्यानंतर आष्टी, आर्वी, कारंजा, वरुड हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा आहे, पुलगाव आहे, कोल्हापूर आहे, हिंगणघाट, लखमापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी तुरळक स्वरूपामध्ये तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर आहे, सावनेर आहे, काटोल आहे, नरखेड आहे,
त्यानंतर रामटेक आहे, उमरेड या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं भंडारा, तुमसर, तिरोरा, साकोली, गोंदिया या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान थोडंसं आपल्याला ओलावा दिसणार आहे. हवामानामध्ये फारसा बदल दिसणार नाही, पण मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी हा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा अंदाज लक्षात ठेवा तुम्ही. जो चंद्रपूरचा आसपासचा प्रदेश आहे मित्रांनो, म्हणजेच की चंद्रपूर आहे, ब्रह्मपुरी आहे, गडचिरोली या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 21 जून 2026 रोजीचा मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला